ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. महादेवी हत्तीन परत आणण्याचे सत्ताधाऱ्यांनी केवळ आश्वासन देण्याऐवजी ही हत्तीन किती दिवसात परत येणार हे ठोसपणे जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. 2,04,421 स्वाक्षरींचे फॉर्म राष्ट्रपतीकडे पाठवण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नांदणी येथील स्वस्ती श्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीनीला गुजरात येथील वनतरा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आले. यानंतर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी याला जोरदार विरोध केला असून आमदार सतेज पाटील यांनी महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी स्वाक्षरींची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत केवळ 48 तासात तब्बल 2.25 लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. नांदणी मठाचे महास्वामीजी यांच्या हस्ते या फॉर्मचे पूजन झाल्यानंतर आज शनिवार दुपारी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते रमणमाळा येथील पोस्ट कार्यालयामध्ये हे सर्व अर्ज भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले. राष्ट्रपतींनी आता यामध्ये लक्ष घालून महादेवी हत्तीन परत यावी यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही आमदार सतेज पाटील यांनी केली. दरम्यान शुक्रवारी वनतराचे सीईओ कोल्हापुरात आले होते. याची कल्पना विरोधी आमदारांना दिली गेली नसल्याने यावर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी आमदार आणि खासदारांच्या सोबत वनतरांच्या सीईओ सोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीच आता महादेवी हत्तीन परत आणण्यासाठी केवळ आश्वासने न देता किती दिवसात हत्तीन परत येणार हे जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, शशिकांत खोत, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, युवराज गवळी, ईश्वर परमार, अर्जुन माने, अमर समर्थ, विनायक फाळके, राजू साबळे, दिग्विजय मगदुम, जय पटकारे, मोहन सालपे, शशिकांत पाटील, सर्जेराव साळुके, सुरेश ठोणुक्षे, सुदर्शन खोत, विजय पाटील, सुनील पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील, दीपक मगदुम, संजय पटकारे, सुकुमार जगनाडे, राजू वळिवडे, धुळगोंडा पाटील, शीतल खोत, रामगोंडा पाटील, कीर्ती मसुटे, अविनाश पाटील, संजय नाईक, अण्णासो खोत, राजगोंडा वळिवडे, सचिन चौगले, विजय चौगले, प्रकाश पासांना, वैजनाथ गुरव, सूरज पाटील, उदय मसुटे, संजय नाईक, विजय नाईक, सचिन पाटील, रामागोंडा पाटील, प्राचार्य महादेव नरके, बजरंग रणदिवे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, जैन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.